पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आताच्या परिस्थितीमध्ये रोज काही ना काही गुन्ह्याच्या घटना कोथरूडमध्ये घडत आहेत। काही दिवसांपूर्वी खून, मारामाऱ्या, धमकावणे व सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे अशा घटना घडल्या आहेत। अशा गुन्हेगारांना नेमका पोलिसांचा धाकच राहिला नाही का, असा सवाल कोथरूडकरांनी केलाय। त्यामुळे समस्त गावकरी कोथरूड व त्रस्त नागरिक यांच्या वतीने कोथरूडच्या विविध भागात या प्रकरणाचा जाहीर निषेध म्हणून बॅनर्स, फ्लेक्स लागले आहेत। पौड रोड, डीपी रोड, गुजरात कॉलनी, शास्त्रीनगर, मयूर कॉलनी, आझाद नगर, कर्वे रस्ता अशा अन्य ठिकाणी कोथरूडकरांनी जाहीर निषेध म्हणून बॅनर, फ्लेक्स लावून निषेध व्यक्त केलाय। यात कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा, आमचं कोथरूड असं नव्हतं, गुन्हेगारांना अभय कोण देतंय, त्यांना पैसा कोण पुरवतंय, पोशिंदा कोण आहे, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती करणाऱ्या रील्स कोण पसरवतं, छोटे मोठे व्यावसायिकांची मुस्कटदाबी कोण करतं, गुन्हेगारांना राजकीय अभय नको, गुन्हेगारांना रस्ता अडवून कर्कश व नियमबाह्य साऊंड लावून उन्माद माजवायला स्पॉन्सरशिप कोण करतं, अशा प्रकारे गुन्हेगारांना संघटित होण्यास कोण प्रवृत्त करतं, गुन्हेगारी वृत्तीचे लोक वर्गणीच्या नावाखाली घोळक्याने खंडणी मागतात, कारवाई कोण करणार, गुन्हे नोंद असणाऱ्या गुन्हेगारांचे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर व चमकोगिरीवर कारवाई का होत नाही, कोथरूडमध्ये सतत होणाऱ्या चोऱ्या, खून, हाणामाऱ्या याला जबाबदार कोण, असा मजकूर लिहून थेट कोथरूडकरांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्रश्न विचारलेत। 2 मंत्रीपदे कोथरूड विधानसभेत आहेत, त्यामुळे अशा घटनांना कोथरूडमध्ये आळा बसेल का, अशी चिंता कोथरूडकरांनी यावेळी व्यक्त केली आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।